नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 7 ते 20 नोव्हेंबर आपल्याला दीपावलीची सुट्टी होती आणि त्यानंतर शासकीय आदेशानुसार 23 नोव्हेंबरपासून आपले वर्ग नियमितपणे सुरू झाले आहेत। हे वर्ग चालू करत असतानाच आपण विद्यालयात आपल्या उपस्थितीबाबत पालकांची संमतीपत्र गुगल फॉर्मच्या रूपाने मागवलेली होती। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते भरूनही दिलेले आहेत। यानंतरही आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या पालकाच्या संमतीनुसार आपण विद्यालयात यायचं की नाही याचा निर्णय आपल्यावरच सोपवण्यात आलेला होता आणि त्यानुसार 23 तारखेपासून जे विद्यार्थी विद्यालयात येत आहेत त्यांच्यासाठी वर्गात अध्यापनाचं नियोजन केलेलं आहे आणि उर्वरित विद्यार्थी जे कोणत्या ना कोणत्या कारणाने अनुपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण नेहमीप्रमाणे आपल्या संस्थेच्या SPM ॲपवर आपण व्याख्यानं आयोजित करत आहोत। या नियोजनानुसार विद्यालयामध्ये इयत्ता 11वीचे वर्ग सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवशी भरले जातील, तर इयत्ता 12वीचे वर्ग मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवशी घेण्यात येतील। जसजसे विद्यार्थी येतील तसतसे शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार योग्य ती काळजी घेऊन आपण विद्यार्थ्यांसाठी वर्गाचं नियोजन केलेलं आहे। सर्व प्रकारची व्यवस्था आपण विद्यालयात केलेली आहे आणि साधारणतः 23 तारखेपासून 10 ते 20% दरम्यान विद्यार्थी विद्यालयात येत आहेत आणि उर्वरित विद्यार्थी अर्थात इथे उपस्थित असलेले विद्यार्थीसुद्धा पुन्हा या ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेऊ शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेमध्ये आज मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नव्यानं स्वागत करतो, कारण दिवाळीच्या सुट्टीनंतर पेपर 3साठी आज माझा हा पहिलाच तास ऑनलाईन व्याख्यानाच्या रूपानं तुमच्यापुढं मी सादर करत आहे। यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर 3चं जे अभ्यासक्रम आहे, लेखीचा असेल किंवा प्रात्यक्षिकाचा असेल, हे दोन्ही अभ्यासक्रम काय आहे ते पाहिलं होतं आणि सैद्धांतिक म्हणजेच लेखीचा पहिला पाठ भात पिकाच्या लागवडी संदर्भातली माहिती ज्याच्यामध्ये आपण पाहिलेली आहे, त्याच्या स्वाध्यायाविषयी तुम्हाला बोललो आहे। स्वाध्याय आपण घरी सोडवायचा आहे। त्यानंतर दुसरा पाठ आपण घेतलेला होता बाजरीच्या बीज उत्पादनाविषयी, त्याचंही स्वाध्याय आपण घरी सोडवलेलं असेल। यानंतर आपण तिसरा पाठ जो चालू केला होता मका लागवड, त्यातला एक भाग यापूर्वीच आपण तुमच्यापुढं सादर केलेला होता आणि हा दुसरा जो भाग आहे, उर्वरित दुसरा भाग स्वाध्यायापर्यंतचा, तो भाग आज आपण या व्याख्यानाच्या रूपानं तुमच्यापुढं मी सादर करतो आहे आणि हेच व्याख्यान आज सकाळी वर्गामध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर 3 मध्ये विविध पिकांच्या लागवडीची माहिती पाहतो आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल, पेपर 1 मध्ये आपण जे बेसिक आहे, ज्याला मूलभूत कृषी विज्ञान म्हणतो, त्याचा अभ्यासक्रम पाहत आहोत। पेपर 2 मध्ये जे घटक आहेत, शेतीचे वेगवेगळे किंवा कृषीचे वेगवेगळे घटक आहेत, त्या घटकांची माहिती तुम्हाला भोसले सरांच्या माध्यमातून मिळते आहे। पेपर 1च्या बाबतीमध्ये जगदाळे सर आपल्याला माहिती देत आहेत आणि पेपर 3साठी मी तुमच्याशी विचारविनिमय करत आहे। यापूर्वी तुम्हाला व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विषयीची माहितीसुद्धा सगळी दिलेली आहे।
व्यवसाय अभ्यासक्रम 12वी झाल्यानंतर काय काय करता येतं, कोणकोणतं शिक्षण घेता येतं, कोणकोणते व्यवसाय करता येतात, याबाबतचं सर्व माहिती तुम्हाला यापूर्वी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तसेच शासनाचं जे शैक्षणिक धोरण, नवीन शैक्षणिक धोरण आहे, जे शैक्षणिक धोरण 2020 या नावानं आता बाहेर आलेलं आहे. या शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावणी लवकरच होणार आहे. याविषयी 2 व्याख्याने मी तुम्हाला दिलेली आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यवसाय अभ्यासक्रमाविषयीचे धोरण नक्की काय शासनाचं आहे, पुनर्कल्पना काय आहे आणि ते व्यवसाय अभ्यासक्रम कशा पद्धतीनं राबवण्यात येणार आहे, याची माहिती मी तुम्हाला व्याख्यानाच्या रूपानं तुमच्या पुढं मांडलेली आहे. ती आपण सर्वांनी पाहिली असेल, आत्मसात केली असेल. त्यानंतर दिवाळी अगोदर 15 दिवस आपण आपल्या या ॲपवरती प्रश्नपत्रिका देण्याची सोय केलेली होती. त्यानुसार प्रत्येक व्याख्यान संपल्यानंतर किमान 5 मार्काची परीक्षा, ऑनलाईन परीक्षा आम्ही तुम्हाला देतो, जी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची, ज्याला आपण वस्तुनिष्ठ स्वरूपाची किंवा बहुपर्यायी स्वरूपाचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाच्या रूपाने देतोय. त्याचं कारण एकच आहे की त्या निमित्तानं तुमचं जी एकाग्रता आहे ती एकाग्रता ह्या व्याख्यानाला आपल्याला वाढवता येईल, या दृष्टिकोनातून आपण त्या परीक्षांचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये बहुतेक विद्यार्थी भाग घेताना दिसले. अनेक विद्यार्थी 5 पैकी जे मार्क होते ते 3 पेक्षा जास्त मार्क घेताना दिसले. याचा अर्थ बहुतेक सर्व विद्यार्थी, जे विद्यार्थी व्याख्यानं पाहतात ते पूर्णपणे एकरूप होऊन व्याख्यानं पाहतायत माझ्या या तासाची, असं मला जाणवलं. आपल्या सर्वांचं त्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो. यापुढची ही व्याख्यानं आपण अशाच पद्धतीनं एकाग्र होऊन ऐकावीत, पाहावीत. ज्यांना शक्य होईल त्यांनी विद्यालयातील तासाला उपस्थित राहावं. विद्यालयामध्ये आपण सर्व काळजी घेतो आहोत, या बाबींची कल्पना देऊन मी आता आपला जो मका लागवडीचा जो उर्वरित भाग राहिलेला आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देतो आहे. मागच्या वेळी आपण विविध जाती ज्या होत्या त्या जातीच्या बाबतीतली माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला सांगितलेली होती. संयुक्त मका असेल, साधारण व्हरायटीची जातीची मका असेल किंवा संकरित मका असेल, यातील नेमका फरक काय आहे आणि त्यानंतर कोणकोणती वाणं आपण विकसित केलेली आहेत याची माहिती मी तुम्हाला दिलेली होती. आणि मग मका लागवडीमध्ये पुढचा जो भाग आपला होता तो पीक संरक्षण हा होता. तर तुम्हाला माहिती झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की पीक संरक्षणमध्ये आपण 2 घटकांची माहिती घेतो. एक म्हणजे किडी कीटक नियंत्रण आणि दुसरं म्हणजे रोग नियंत्रण. तर किडी कीटक नियंत्रणामध्ये मका पिकाच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या किडी कीटक आपण ज्वारी आणि बाजरीमध्ये बघितलेले आहेत त्या किडी कीटकांचा प्रादुर्भाव पुन्हा मका पिकामध्ये सुद्धा आपल्याला होताना दिसतो. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, या सर्व पिकांचं कुटुंब एकच आहे, ग्रॅमिनी. आणि साहजिकच त्यामुळे त्या पिकाला प्रादुर्भाव करणारे किडी कीटक सुद्धा साधारणतः सारख्या पद्धतीचे असतात. जे वेगळे आहेत त्याची माहिती आपण इथं घेणार आहोत. बाकीची माहिती आपण पहिल्या 2 पाठांमध्ये ऑलरेडी घेतलेली आहे. तर मका पिकास प्रामुख्यानं खोडकिडा, लष्करी अळी, नागतोडा, खोडमाशी, मावा, तुडतुडे, कणसे पोखरणारी अळी यासारख्या किडी कीटकांचा प्रादुर्भाव होतो. आणि यातील जे प्रमुख किडी कीटक आहेत त्यांचा नुकसानीचा प्रकार आणि नियंत्रणाचे उपाय आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यातले बहुतेक किडी कीटक तुम्हाला फॅमिलियर झालेत कारण आपण ज्वारी आणि बाजरीमध्ये ते दोन्ही आपण पाहिलेले आहेत. तर पहिले जे किडी कीटकमध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे खोडकिडा. तर खोडकिडा जे आहे या किडीच्या अळी सुरुवातीला पानावर उपजीविका करतात, अर्थात पानं खातात किंवा पानातील जो रस आहे, पेशीरस आहे, तो पेशीरस त्या शोषतात आणि नंतर मग त्या किडी खोडामध्ये शिरतात आणि आतील भाग खातात, आतील गाभा खातात. त्यामुळं काय होतं, ते जे पोगे सुकतात, झाड सुकतं आणि प्रादुर्भाव झालेलं झाड जे आहे ते झाड वाळून जातं. तर सरळ अटॅक तुमचा ह्या किडीचा त्या पिकावरती होत असताना खोडावर न होता सुरुवातीला पानावर होतो. पानातील पेशी शोषतात आणि स्वतःची उपजीविका त्या किडी करतात
आणि त्यानंतर खोडामध्ये शिरून आतील भाग खातात आणि त्यामुळंच प्रादुर्भाव झालेली जी खोडं आहेत ज्याला आपण पोगे म्हणतो, ते पोगे जे आहेत ते सुकतात आणि वाळून जातात. साहजिकच अशा पिकाला मग कंस निर्माण होत नाहीत, मग त्याला बियाणे येण्याचा प्रश्नच येत नाही आणि मग त्याच्या उत्पन्नावरती परिणाम होतो. तर खोडकिडा जो आहे मकाला प्रादुर्भाव करणारा, त्याचं जर नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर प्रामुख्यानं या किडीमुळं जे प्रादुर्भाव झालेली ताटं आहेत किंवा खोडं आहेत त्यांचा काढून समूळ नायनाट करावा, की जेणेकरून त्यामध्ये असलेले किडीचे अवशेष किंवा किडी कीटक जे आहेत ते सुद्धा त्याच्यावरती मरून जातील. त्यानंतर कार्बारिल नावाची एक भुकटी मिळते बाजारामध्ये, ती घ्यायची आणि ती पाण्यात मिसळून फवारायची. त्याचं प्रमाण इथे दिले 1764 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून ते हेक्टरी फवारावं. त्यानंतर 10% फोरेट जे दाणेदार स्वरूपाचे फोरेट मिळतं ते हेक्टरी 20 किलोग्रॅम याप्रमाणे जर तुम्ही मातीत मिसळलं तर खोडकिड्याचा प्रादुर्भाव मक्याच्या पिकावर होताना दिसत नाही. तर अशा पद्धतीनं पहिली कीड आपण पाहिली खोडकिडा आणि त्याचं नियंत्रण पाहिलं आणि नुकसानीचा प्रकारसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरी जी कीड आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या किडीचं नाव आहे कणसे पोखरणारी अळी. ही अळी नावातच तुमच्या दिसून येते की त्या किडीच्या की ते कंस पोखरते, मकेची कंस पोखरते. तर या किडीचे जे पतंग असतात ते मध्यम आकाराचे असतात आणि थोडेसे पिवळसर करड्या रंगाचे असतात. तर ही अळी जी आहे ती मात्र हिरव्या रंगाची असते. तर या अळ्या काय करतात, कणसामध्ये शिरतात, कणसे पोखरतात आणि आतमध्ये जाऊन कणसावर जे दाणे वाढलेले असतात, त्या बुरकुंडावर जे दाणे वाढत असतात ते दाणे खातात आणि त्याच्यावरती आपलं पोट भरतात. याचाच अर्थ ते उपजीविका करतात आणि त्यामुळं दाणे खाल्ल्यामुळं साहजिकच आपल्याला बियाण्याचं किंवा त्या दाण्यांचं उत्पादन मिळत नाही, एकूण उत्पादनावरती त्यामुळे परिणाम होतो. तर या कणसे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पुन्हा एकदा आपल्याला कार्बारिल भुकटीकडे वळावं लागेल. कार्बारिल या औषधाची भुकटी जी बाजारात मिळते ती प्रति हेक्टरी 20 किलोग्रॅम या प्रमाणामध्ये एकदा किंवा दोनदा धुराळी, म्हणजे जर तुम्ही एकदा धुराळून जर तुम्हाला असं वाटत असेल की या किडीचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर ते पुन्हा एकदा धुराळावी, जेणेकरून या किडीचा पूर्ण नियंत्रण होईल किंवा नायनाट होईल. त्यानंतर स्त्री केसर जेव्हा येतात त्या अवस्थेमध्ये या पिकावरती आपल्याला ट्रायकोडर्मा चिलोनिस या परोपजीवी कीटकाचे अंडीपुंज शेतात सोडायचे. आणि हे परोपजीवी कीटक जे असतात हे कीटक हे कणसे पोखरणाऱ्या अळीचे जे कीटक असतात किंवा कीड असते ते कीड खाऊन टाकतात आणि त्यामुळं या किडीचं नियंत्रण आपल्याला करता येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला ट्रायकोडर्मा चिलोनिस सारख्या परोपजीवी कीटकाचं किंवा ज्याला आपण जैविक नियंत्रण म्हणतो ते नियंत्रण या पद्धतीनं आपल्याला करता येतं. केवळ रासायनिक नियंत्रण नाही तर नियंत्रणाच्या अनेक पद्धती आहेत. तुम्ही पेपर 2 मध्ये ते पाहिले असतील की किडी कीटकाच्या नियंत्रणाच्या वेगवेगळ्या कोणत्या पद्धती, भौतिक असतील, रासायनिक असतील, जैविक असतील किंवा संयुक्त असतील, ज्याला इंटिग्रेटेड आपण म्हणतो, एकात्मिक असतील, सनदशीर असतील, कायदेशीर काही नियंत्रणाच्या बाबी असतात त्या असतील. अनेक प्रकारच्या नियंत्रण पद्धती आपण पेपर सेकंडमध्ये तुम्ही पाहिल्या असतील किंवा आता पाहताल यापुढं. तर त्यानुसार या किडीला आपल्याला जसं रासायनिक नियंत्रण तुम्हाला दिलं होतं 10% कार्बारिल भुकटीचं, तसंच आपल्याला जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा चिलोनिस या परोपजीवी कीटकाचा वापर करून या किडीचं नियंत्रण करता येतं. त्यानंतर नाकतोडे. आता हे प्रकार तुम्ही तुमच्या घरातही काही वेळा बघितले असतील. हिरवे बारके किडे असतात जे टपटप आवाज देत तुमच्या घरातही बऱ्याच ठिकाणी दिसतात. तर अशा पद्धतीचे नाकतोडे, ज्याला घोडे नावाने ही कीड परिचित आहे, ते मका पिकाला प्रादुर्भाव करताना दिसते. आणि नाकतोड्याच्या 2 ते 3 प्रकारच्या जाती किंवा स्पेसीज ज्या आहेत, प्रजाती आहेत, ह्या मका पिकावर दिसतात आणि या किडी पाने खातात. म्हणजे अर्थात पानातील जो पेशीरस आहे तो पेशीरस शोषून घेतात. या सर्व पेशीरस शोषणाऱ्या किडी आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी पेशीरस शोषल्यामुळं किंवा पानावर प्रादुर्भाव केल्यामुळं प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे त्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेवरती परिणाम होतो आणि त्यामुळं आपल्या पिकाच्या वाढीवरती परिणाम होतो
आणि पिकाची वाढ खुंटली किंवा थोपली की मग कणस बारीक पडणे, कणसाला बी बारीक पडणे आणि एकूण उत्पन्न कमी होणे यासारखे प्रकार आपल्याला दिसून येतात. म्हणून नाकतोड्याचं सुद्धा वेळीच नियंत्रण करणं आपल्याला गरजेचं असतं. या नाकतोड्याचं नियंत्रण जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या स्क्रीनवरती आता दिसतंय तुम्हाला की किडीचा प्रादुर्भाव दिसता क्षणीच मिथाइल पॅराथिऑनची भुकटी जी आहे ती भुकटी पिकावरती धुराळायची. ही 15 ते 20 किलोग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात धुराळीचं प्रमाण बहुतेक भुकटीचं किंवा पावडरींचं असतं. त्या पद्धतीनेच याचा भुकटी जी आहे ती भुकटी आपल्याला धुराळायची आहे. पुन्हा आपल्याला एकदा धुराळून जर नियंत्रणात आली नाही किड असं वाटलं तर दुसऱ्या वेळी पुन्हा आपण ती भुकटी धुराळायची आहे आणि या किडीचं नियंत्रण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं ही तिसरी कीड आपण पाहिली. त्यानंतर चौथी कीड जी आहे, प्रमुख कीड जी मका पिकाला प्रादुर्भाव करते ती म्हणजे खोडमाशी. खोडमाशीचा एक प्रकार आपण यापूर्वीच आपल्या ज्वारीच्या पिकाच्या बाबतीमध्ये पाहिलेला आहे. तर ज्वारीच्या पिकाच्या बाबतीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं प्रादुर्भाव करताना खोडमाशीचा प्रकार दिसलेला असेल. तर तो खोडमाशीचा जो प्रकार आपण जो तुम्हाला व्याख्यानाच्या रूपाने सांगितलेला होता, खोडमाशीचं माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला चित्र पाहायला दिलं असावं त्याच्यामध्ये, नसेल तर वर्गामध्ये आल्यानंतर आपल्याला सुद्धा ते पाहता येईल. तर ही खोडमाशी जी आहे रोपावस्थेमध्ये पिकावर प्रादुर्भाव करते आणि मुख्य पिकाचा जो शेंडा आहे तो शेंडाच खाऊन टाकते. आणि त्यामुळं काय होतं, जी वनस्पती ज्या वनस्पतीचा प्रादुर्भाव या खोडमाशीवर खोडमाशीचा जो या वनस्पतीवर प्रादुर्भाव झालेला आहे त्या वनस्पती वाळून जातात आणि त्यापासून आपल्याला उत्पन्न कोणत्याही प्रकारचं मिळत नाही. त्यानंतर या खोडमाशीचं जर नियंत्रण तुम्हाला करायचं असेल तर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला डायमेथॉएट 30% या औषधाची फवारणी करायची. त्याचं प्रमाण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. 1155 मिलीमीटर 500 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून ते फवारायचं आहे. तर अशा पद्धतीने फवारणी केल्यानंतर आपल्याला खोडमाशीचं नियंत्रण होताना दिसून येतं. त्यानंतर हे जे दुसरा जो प्रकार आपण पाहतो नेहमी पीक संरक्षणामध्ये तो म्हणजे रोग नियंत्रण. जसं किडी कीटकांवरती आपण नियंत्रण करतो त्या पद्धतीने रोगांवरतीही आपल्याला नियंत्रण करावं लागतं. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की पीक संरक्षणामध्ये आपल्या दोन्ही बाबींचा अभ्यास करावा लागतो. तर रोग नियंत्रणाचं जर सांगायचं झालं तर मका पिकावर प्रामुख्यानं भुरी रोग, केवडा रोग, खोडकुजव्या रोग आणि पर्णकरपा रोग यासारख्या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसून येतो. आणि रोग वेगवेगळ्या कारणांमुळे तर बहुतांशी हे रोग सगळे बुरशीजन्य रोग आहेत. बुरशीपासून उद्भवणारे हे रोग आहेत आणि या रोगांचं नियंत्रण कशा प्रकारे केलं जातं हे आता आपण पाहणार आहोत. तर हे रोग नियंत्रणाचं जे आपलं व्याख्यान आहे आता पूर्ववत उपलब्ध आहे. जो रोग नियंत्रण आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये पहिला जो रोगाचा प्रकार आहे तो म्हणजे खोडकुजव्या. तर खोडकुजवा मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले की हा बुरशीजन्य रोग आहे आणि हा बुरशीजन्य रोग असल्यामुळं हा बुरशीपासून उद्भवतो हे आपल्याला आता लक्षात आलं असेल. तर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाला जन्म देतात. तर त्याचा ॲक्च्युली जो ऑर्गॅनिझम आहे कोणत्या जंतूमुळे ते होतं तो भाग आपल्याला पुढे बेस ॲग्री एम एस ॲग्रीमध्ये त्याची लाईफ सायकल शिकायची असते. या ठिकाणी तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हा बुरशीपासून उद्भवणारा रोग आहे म्हणजेच हा बुरशीजन्य रोग आहे. आणि तुम्ही जर खोड उभं कापलं किंवा उभा छेद जर खोडाचा घेतला तर आतला जो भाग आहे गाभ्याचा तो गुलाबी किंवा काळ्या रंगाचा झालेला म्हणजे फिकट गुलाबी आणि काळपट छटा त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात खोडकुजव्याच्या. तर अशा खोडकुजव्या रोगापासून प्रादुर्भाव झालेल्या वनस्पतीसुद्धा वाळतात आणि त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळत नाही. तर या जे रोगाचं आपल्याला जर नियंत्रण करायचं झालं तर हे नियंत्रण तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. एक म्हणजे रोगग्रस्त जी झाडं आहेत ती झाडं आपल्याला उपटून टाकावी लागतात. त्यानंतर त्यांचा समूळ नायनाट करावा लागतो. उपटून तुम्ही शेताबाहेर टाकून परत त्याचा प्रादुर्भाव होण्यापेक्षा ती जाळून नष्ट करावी.
त्यानंतर रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. काही जातीचं उपजत अशा निर्माण केलेल्या असतात की त्या विशिष्ट रोगाला, विशिष्ट किडी कीटकाला त्यांच्यामध्ये प्रतिकारकता असते आणि अशा प्रतिकारक जातींची लागवड जर तुम्ही केली तर या खोडकुजव्याचा प्रादुर्भाव तुमच्या पिकावरती होत नाही. त्यानंतर पाण्यात विरघळणारं जे कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे त्याचा फवारणी आपण करावी. तर त्यासाठी इथं प्रमाण तुम्हाला दिलेले आहे. हेक्टरी 1 किलोग्रॅम 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून ते फवारायचं आहे. तर अशा पद्धतीनं खोडकुजव्या हा जो रोग आहे या रोगाचा आपल्याला माहिती देता येईल. त्यानंतर दुसरा जो रोग आहे तो म्हणजे केवडा रोग. आता केवडा रोगसुद्धा हा बुरशीजन्य रोग आहे, म्हणजे बुरशीपासून उद्भवतो हा रोगसुद्धा. आणि पानाच्या वरच्या भागावर तुम्हाला फिकट पिवळ्या पट्ट्या दिसून येतात किंवा चट्टे दिसून येतात. तर खालच्या बाजूवर तुम्हाला बुरशीची पांढरी वाढ झालेली दिसते. म्हणजे पानाच्या खालच्या भागावरती पांढरी बुरशी दिसते तर वरच्या भागावरती पिवळे पट्टे दिसतात आणि पाने विटकरी रंगाची होऊन वाळताना दिसतात. तर अशा पद्धतीनं याची लक्षणं दिसून येतात. जी तुरे असतात, जे वरच्या भागात मक्याचं पीक जर तुम्ही बघितलं असेल तर मक्याच्या शेंड्याकडे तुम्हाला तुरे दिसतात. तर ह्या तुऱ्याचं रूपांतर ते तुऱ्याच्या स्वरूपात न राहता ते रूपांतर हिरवा पानासारख्या रचनेत होतं. म्हणजे हिरवी बारकी पानं वाढल्यागत तिथं त्या ठिकाणी दिसतं. आणि अशा प्रकारची लक्षणं दिसल्यानंतर तुम्ही ओळखायचं की हा रोग हा केवडा रोग आहे. आणि याच्या नियंत्रणासाठी सुद्धा पुन्हा रोगग्रस्त ज्या वनस्पती आहेत अशा ज्या वनस्पतीत हा रोग दिसून येतो अशा वनस्पती उपटाव्यात, त्या समूळ नयनाट करावा. आपण मुळासहित उपटायचं आणि त्याचा नाश करून टाकायचा, जाळून टाकायचे आणि रोग प्रतिबंधक जातीची लागवड करावी. म्हणजे ज्या जातीमध्ये उपजत रोग प्रतिकारकता आहे अशाच जातींची निवड आपल्याला यासाठी करायची आहे. त्यानंतर पर्णकरपा हा रोग आहे. हा रोग तुम्हाला चित्र पण दिसतंय वरती. तर पर्णकरपा हा सुद्धा परत बुरशीजन्य रोग आहे. आणि या पानावरती काय होतं की हा प्रामुख्यानं पानावरती प्रादुर्भाव करताना दिसतो. तर हिरवट करड्या किंवा पिवळसर किंवा लाल रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे चट्टे तुम्हाला इथं आकृतीमध्ये किंवा फोटोग्राफ्समध्ये छायाचित्रामध्ये दिसत आहेत. अशा पद्धतीचे चट्टे त्या मका पिकाच्या पानावरती तुम्हाला दिसून येतात. तर पर्णकरपा असेल त्याच्या नियंत्रणासाठी पिकावर आपल्याला डायथेन M45 या नावाचं बुरशीनाशक बाजारामध्ये मिळतं. या बुरशीनाशकाची आवश्यकतेनुसार आपल्याला फवारणी करायची असते. आवश्यक तितक्या वेळेला ती फवारणी करायची असते. तर आता हे झालं पीक संरक्षणाच्या बाबतीमध्ये. पीक संरक्षणानंतर आपण पाहणार आहोत काढणी आणि मळणी. तर जेव्हा पीक पूर्णपणे पक्व होतं म्हणजेच कणसावरील आच्छादनं जे असतात, जे केस असतात ते तपकिरी रंगाचे होतात आणि आतील दाणे पिवळसर होऊन टणकट बनतात, असे दणकट किंवा टणक बनतात, तेव्हा त्या पिकाला आपण काढणीस तयार झाला असं समजतो. त्याच वेळी त्याला दुसरं नाव आहे की पीक पक्व झालं. पक्वता होणे म्हणजे काढणीस तयार होणे, पीक तयार होणे. तर उभ्या ताटापासून मग सुरुवातीला कणस वेगळे काढली जातात, फोडून काढली जातात, हाताने कणस फोडली जातात. ती 2 ते 4 दिवस वाळवली जातात आणि त्यानंतर कणसे सोलून किंवा वरचा कव्हर काढून आतील जे कणस आहेत ती पुन्हा वाळवून सोलून मका सोलणी यंत्र जे आहे त्या सोलणी यंत्र हाताने चालणार आहे, इलेक्ट्रिक यंत्रसुद्धा आहे. त्याच्या साहाय्याने मक्याची कणस सोलून दाणे वेगळे केले जातात आणि मग ते योग्य वेळेपर्यंत वाळवले जातात आणि वाळवून मग साठवतात. ज्यावेळी कणसे भाजून खाईसाठी वापरतो आपण, सुरुवात तुम्हाला माहिती आहे मक्याची कणस हारावर भाजून सुद्धा खाल्ली जातात, त्यावेळी मात्र चिकाच्या अवस्थेमध्ये असतानाच ही कणस हाताने तोडायची, हारावरती भाजायची आणि भाजून मग ती खायची आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो काढणी आणि मळणी जी आहे ते ह्या पिकाची आपल्याला करायची असते. त्यानंतर या पिकाच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण पाहणार आहोत. या पिकाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न साधारणतः आपल्याला खरीप पिकाचं जर उत्पन्न पाहायचं झालं तर ते साधारणतः 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टर आहे. तर तुम्हाला मागं मी सांगितलेलं आहे 1 क्विंटल म्हणजे साधारणतः 100 किलो. तर 70 ते 75 गुणिले म्हटलं तर तुम्हाला ते किलोमध्ये करता येईल.
तर प्रति हेक्टरी इतकं उत्पन्न मिळतं. रब्बी हंगामात जर पेरणी केली तर 90 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पन्न प्राप्त होतं. आणि चारा पिकासाठी म्हणजे जनावरांना फक्त चारा देण्यासाठी जर पीक केलं तर हेक्टरी 35 ते 50 टन इतकं उत्पन्न मिळतं. 1 टन म्हणजे 1000 किलो, 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. हे तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे. तर चारा म्हणजे वनस्पतीच असतात, त्यांचं वजन असतं, ते पिकाला जनावरांना खाण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे की मक्याचं पीक 3 हंगामात घेतलं जातं. त्यामुळं आपल्याला प्रामुख्यानं खरीप आणि रब्बी हंगामातलं इथं आपण उत्पादन दिलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये क्वचितच हे पीक घेतलं जातं. बहुतांश उन्हाळ्यात चाऱ्याला प्रामुख्याने जास्त प्रमाणात हे पीक आपण घेतो. तर कोरडवाहू खरीप पीक जर असेल तर त्याचं उत्पन्न जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे हलकी ते भारी प्रकारच्या जमिनीमध्ये अंदाजे 10 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर असं असतं. आता 10 ते 25 क्विंटल पर हेक्टर म्हणजे 10 कुठला हलक्या जमिनीमध्ये येईल, मध्यम आणि जास्तीत जास्त भारी जमिनीमध्ये ते 25 क्विंटलपर्यंत आपल्याला जास्त मिळू शकतं. हे कोरडवाहू पीक. कोरडवाहू म्हणजे काय, हे जे तुम्हाला माहिती आहे, फक्त पावसाच्या पाण्यावर जे आपण पीक घेतो त्याला कोरडवाहू अथवा जिरायती पीक म्हणतो. आणि वरचे जे आकडे तुम्हाला दिसतात खरीप रब्बी संकरितचे किंवा चाऱ्याचे, ते आपल्याला ओलिता खालच्या पिकाचं म्हणजे ज्या ठिकाणी कृत्रिमरित्या पाणी देण्याची सोय असेल, म्हणजे कृत्रिम पाणी कॅनॉलचं असेल, कृत्रिम पाणी तुम्हाला विहिरीचं असेल, इंधन विहीर म्हणजेच बोरचं असेल, कुठल्याही पद्धतीने कृत्रिम पाणी देण्याची जर सोय असेल तर मग आपल्याला उत्पन्न जास्त मिळताना त्या ठिकाणी दिसून येतं. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो याची काढणी, मळणी आणि उत्पन्न या बाबतीतली माहिती आहे ती तुम्हाला दिलेली आहे. आता यानंतर आपण या पिकाचा थोडक्यात सारांश पाहणार आहे. आत्तापर्यंत जे पीक आपण पाहिलं त्या पिकाचा सारांश काय आहे तो आता या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की तृणधान्यामध्ये गहू आणि भात या पिकानंतर जगात महत्त्वाचं जर तिसऱ्या क्रमांकाचं कोणतं पीक असेल तृणधान्याचं किंवा अन्नधान्याचं तर ते आहे मका. आणि मक्याचं वनस्पतीशास्त्र सुरुवातीच्याच आपण व्याख्यानामध्ये पाहिलं होतं, ते झीमेज होतं, त्याचं कुटुंब ग्रॅमिनी हे होतं. तर मका हे प्रामुख्याने मानवासाठी अन्न आणि जनावरांसाठी चारा म्हणून आपण त्याचा उपयोग करतो. तर जनावरांसाठी वैरण पुरवण्यामध्ये जी प्रमुख पिकं आहेत प्रामुख्याने ज्वारी आणि मका हे जास्त प्रमाणात, क्वचित प्रसंगी बाजरी वापरली जाते. आज हवामानही आपण त्याचं पाहिलं होतं. हे पीक उष्णकटिबंधापासून ते थंड हवामानाच्या प्रत्येक विभागापर्यंत घेता येतं. आणि साधारणतः मध्यम प्रकारचं हवामान असेल तर कोणत्याही ठिकाणी हे पीक आपल्याला 3 हंगामामध्ये घेता येतं, म्हणजे वर्षभर हे पीक आपण घेऊ शकतो. मका पिकास मध्यम ते भारी जमीन लागते. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं मका हे खादाडखाऊ पीक आहे असंही मी म्हटलं होतं. याला अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात लागतात. मग साहजिकच जमीनसुद्धा मध्यम ते भारी लागते, ज्याच्यामध्ये अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात असतात. पूर्व मशागत आपण पाहिली की 15 ते 20 सेंटीमीटर खोलीची नांगरण करावी. नंतर कोळवाच्या पाळ्या देऊन आपण त्याचे ढेकळं फोडतो, नंतर जमीन सपाट करतो आणि मग 15 ते 20 टन हेक्टरी एवढा आपण हे टाकतो, शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकतो आणि मग वाफे तयार करतो. मका उत्पादनासाठी जे बीज प्रमाण आहे ते 15 ते 20 किलोग्राम प्रति हेक्टर या प्रमाणे आहे. म्हणजे 1 हेक्टर पिकाची लागवड करायची असेल तर 15 ते 20 किलोग्राम इतकं बियाणं तुम्हाला त्या पिकासाठी वापरावं लागतं. तर त्या पद्धतीनं आपण जमिनीचा प्रकार पाहून 15 किंवा 20 किलो किंवा त्या दरम्यान बियाचं प्रमाण घ्यावं. या पिकास जे खताची मात्रा तुम्हाला सुरुवातीला सांगितली 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश याप्रमाणे ओलिताखालच्या पिकाला आपण खतं देतो. आता वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्या प्रत्येक अवस्थेला आपल्याला पाणी द्यावं लागतं. पिकावर ताण पडून चालत नाही. मका पिका ज्वारी आणि बाजरीच्या तुलनेत पाण्याच्या बाबतीत जर विचार केला तर ते सहज त्याला परिणाम होतो. पाणी प्रत्येक महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेला ओलाव्याचं प्रमाण जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं विविध अवस्थांना अगदी बीजांकुरणापासून ते कंस निर्माण होण्याची अवस्था असेल, तुरे फुटण्याची अवस्था असेल किंवा चिकाची अवस्था असेल, पक्वता अवस्था, विविध अवस्था, ज्या सर्व अवस्थांचा अभ्यास आपण केलेला आहे त्या अवस्थांना पिकांना आपण पाणी देणं गरजेचं आहे. पिकाची काढणी जेव्हा पीक पूर्ण पक्व होतं तेव्हाच करावी. ती पीक पक्वतेची लक्षणं काय आहेत
ते आत्ताच तुम्हाला सांगितली होती की त्याची जी आच्छादन आहे ती तपकिरी रंगाची होतात, आतील केसरसुद्धा तपकिरी रंगाचे होतात किंवा विटकरी ब्राऊन रंगाचे होतात, आतील दाणे पिवळसर होतात, टणक होतात. अशा वेळी कंस फोडून काढली जातात, काही काळ वाळवली जातात, कंस सोलली जातात आणि मग यंत्राच्या साहाय्यानं त्याची बियाणं त्या बुरकुंडापासून वेगळं करून ते वाळवलं जातं आणि वाळवून सुरक्षित ओलावापर्यंत वाळवून मगच मका बियाण्याची किंवा दाण्याची आपल्याला साठवण करावी लागते. विविध किडीकीटक आणि रोगांचा अभ्यास आपण आत्ताच पाहिलेला होता, ते मी आता या ठिकाणी रिपीट करणार नाही. या पद्धतीनं मका पिकाची सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. स्वाध्याय नेहमीच्या पद्धतीने जसा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नाचे प्रकार असतात त्या पद्धतीनं प्रत्येक पिकाच्या शेवटी मी स्वाध्याय दिलेले आहेत. आता इथं योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा असं म्हटलं आहे. या प्रश्न पहिला तुमच्या प्रश्नपत्रिकेचा असाच असतो. खालीलपैकी मधुमक्याची टिंबटिंब ही जात आहे. 4 पर्याय दिले. त्या माझ्या माहितीनुसार माधुरी ही जात या मधुमक्याची असते. मका पिकाची कुटुंब तुम्हाला आत्ता सांगितलं होतं. 4 इथं जाती कुटुंबाची नावं दिलेत, त्यापैकी ग्रॅमिनी हे आहे. वनस्पतीशास्त्रीय नाव इथं 4 दिलेत, त्यापैकी झिमेज हे मक्याचं नाव आहे. ह्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. हे ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत जे पाठ करूनच तुम्हाला परीक्षेत सोडवावे लागतात. मक्याच्या चारा पिकासाठी वेगवेगळ्या जातींची नावं दिली आहेत. या ठिकाणी 4 पर्यायापैकी आफ्रिकन टॉल ही प्रसिद्ध जात आहे की जी मका पिकाला चाऱ्यासाठी आपण वापरतो. जोड्या जुळवामध्ये इथं तुम्हाला अंतर दिलेलं आहे आणि प्रत्येक अंतराला इकडं मकाचं वाण कोणत्या प्रकारचं त्यानुसार दिलेलं आहे. तर उशिरा पक्व होणारे वाण जे आहेत ते जास्त काळ जमिनीवर टिकतात आणि त्याला जास्त काळ जमिनीवरती राहतला असल्यामुळे त्याला जागाही भरपूर लागते. 75x25 लागते जागा किंवा अंतर. मध्यमसाठी 75x15. लवकर पक्व होणारे असतील तर त्यासाठी 60x15. आणि चारा पिकासाठी आपण सगळ्यात कमी ठेवतो, कारण चारा पिकामध्ये झाड जाडीनं वाढणं आवश्यक नसतं, तर लुसलुशीत पातळ खोड असलेलं झाड जनावरं चवीने खातात. त्यामुळे दाटीने हे पीक पेरायचं असतं. दाटीने पीक पेरायचं म्हणजेच 2 वनस्पतीतील अंतर आपल्याला कमी ठेवावं लागतं आणि बीज प्रमाणही वाढवावं लागतं, जेणेकरून लुसलुशीत प्रकारची मका जनावरांना जी खायला आवडते ती त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून चारा पिकासाठी अंतर या ठिकाणी दिसणाऱ्या आकड्यामध्ये सर्वात कमी जे आहे ते म्हणजे 30x10 सेंटीमीटर हे आहे. त्यानंतर प्रश्न पहिला का चूक की बरोबर असतो. प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मका फक्त उन्हाळी हंगामातील पीक आहे का? नाही, मी आत्ताच तुम्हाला सांगितले. सौम्य हवामान असेल तर मका वर्षभर घेता येतं, म्हणजेच तिन्ही हंगामामध्ये हे पीक घेता येतं. म्हणून हे विधान चूक आहे असं आपण म्हणू शकतो. पर्णकरपाच्या नियंत्रणासाठी डायथेनियम 45 फवारावे म्हटलंय ते बरोबर आहे. हे बुरशीनाशक आहे आणि हा पर्णकरप हा बुरशीजन्य रोग आहे. आत्ताच तुम्हाला तो एक्सप्लेन केलेला होता. नागतोडे मका पिकाची कीड नाही म्हणतो, परंतु आत्ताच आपण तुम्हाला शिकवले की नागतोडे हे रस शोषणारी कीड आहे. पानं खातात, पानातील रस शोषतात, त्यामुळे वनस्पतीच्या वाढीवरती परिणाम होतो आणि उत्पन्नावरती परिणाम होतो. तर संयुक्त वाणाचा पक्वता कालावधी जास्त असतो. चुकीचे परत हे विधान म्हणजे काही विधानं चूक आहेत, काही विधानं बरोबर. तिथं विधानं चूक असली तरी फक्त चूक आणि बरोबर एवढंच लिहायचे, बरोबर करून लिहिण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात उत्तर लिहा. हा 2 मार्कांचा प्रश्न तुम्हाला असतो. आता इथं मका पिकाच्या पेरणी पद्धतीची यादी करा. यादी करा म्हणजे फक्त नावं लिहायची. तसंच मका पिकाच्या कोणत्याही 2 वाणाची नावे लिहा. नावे लिहा, यादी करा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. फक्त नावं किंवा लिहायची आहेत. त्याची माहिती किंवा वर्णन तुम्ही करायचं नाही. मका पिकात जमीन कशा प्रकारची लागते आता आपण ती पाहिलेली आहे आणि कशा प्रकारची मानवती थोडक्यात लिहायची. 2 मार्काला किमान 4 मुद्दे, प्रत्येक मुद्दा किमान अर्ध्या मार्काला असतो. अर्ध्या मार्कापेक्षा कमी मार्क परीक्षेमध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जात नाही. तर 2 मार्काचे जर प्रश्न असतील तर किमान 2 मार्क. आता इथं त्याचं उदाहरण पहा. मका पिकाच्या पक्वतेचे कोणतेही 2 लक्षणं लिहा म्हटले आणि 2 मार्क. तर या ठिकाणी प्रत्येकाला 1 लक्षण लिहायला तुम्हाला 1 मार्क आहे. म्हणजे जी 4-5 लक्षणं तुम्हाला आता मी सांगितली त्यापैकी केवळ 2 लक्षणे लिहिली तरी तुम्हाला 2 मार्क तिथं प्राप्त होतात. तर जास्तीत जास्त 1 मार्काला 2 मार्काला, पण कमीत कमी अर्ध्यापेक्षा कमी मार्काचा प्रश्न तुम्हाला असू शकत नाही. मका पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसं करायचं ते लिहायचं. आता हे वर्णनात्मक प्रश्न आहे. प्रश्न 3रा आणि 4था 3 आणि 4 गुणाला प्रश्न असतात हे, आणि साहजिकच त्यांचं थोडंसं तुम्हाला वर्णनात्मक प्रश्न असतं, त्याचं म्हणता येईल लघु उत्तरी प्रश्न त्याला म्हणता येईल. थोडक्यात उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे असतात.
पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या अवस्थेला पाणी द्यावं, किती अंतराने पाणी द्यावं याची माहिती आपण तुम्हाला दिलेली आहे, ती या ठिकाणी तुम्ही द्यायची आहे. संयुक्त वाण आणि संकरित वाणामध्ये नक्की फरक काय आहे तो या ठिकाणी तुम्ही सांगायचा आहे. आता इथं 3 मार्काला प्रश्न असेल तर किमान 3 मुद्दे, 4 मार्काला प्रश्न असेल तर किमान 4 मुद्दे तुम्ही लावेत. प्रत्यक्ष तुम्हाला फरकाचे 6 मुद्दे तुमच्या व्याख्यानात मी सांगितले आहेत किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकातही दिलेले आहेत. मका पिकाचे आर्थिक महत्त्व लिहा. मका पिकाचं महत्त्व काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, आर्थिक महत्त्व काय आहे आणि आर्थिक उपयोग काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. आर्थिक उपयोग आहेत म्हणूनच त्याला आर्थिक महत्त्व आहे. तेव्हा सुरुवातीचा जो आपला दीर्घोत्तरी वर्णनात्मक प्रश्न जो घटक असतो तो म्हणजे आर्थिक महत्त्व असतो प्रारंभिक मुद्दे पाहिल्यानंतर. त्यापैकी 3 मार्काला 3, 4 मार्काला 4 मुद्दे आपण लिहिले. मका पिकासाठी पेरणी पद्धत आणि अंतर स्पष्ट करा. पेरणी पद्धतीची नावं लिहून त्याच्या समोर अंतर तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं. अशाच पद्धतीनं 4था प्रश्न सुद्धा लघुत्तरी प्रश्न असतो. पाहता पहिला प्रश्न वेगळ्या पद्धतीने, प्रादुर्भाव करणाऱ्या किडी आणि रोगांची यादी करा. म्हणजे अगोदर किडी म्हणायचं आणि किडी कीटकांची सगळी नावं लिहायची. मग खोडकिडा असेल, खोडमाशी असेल, ही सगळी यादी तुम्ही त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर रोगाची यादी करायची, खोडकुजवे असेल किंवा पर्णकरपा असेल, अशा पद्धतीने यादी लिहित जायची. तर फक्त यादी या ठिकाणी लिहायची म्हणजे नावं लिहायची. एका बाजूला किडीची नावं लिहा किंवा खाली त्या खालोखाल रोगाची नावं लिहा. मग आता दोन्ही एकत्र लिहायची नाहीत, वेगवेगळे हेडिंग देऊन शीर्षक देऊन या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये याची यादी करून द्यायची आहे. संवेदनशील अवस्था मगाशी सांगितली, अगदी बीजांकुरणापासून पक्वतेपर्यंतच्या सगळ्या अवस्था तुम्हाला सांगितलेल्या आहेत की ज्या अवस्थेला पाणी देणं गरजेचं आहे त्या सर्व अवस्था या ठिकाणी लिहायच्या आहेत. मका पिकाची काढणी आणि मळणी स्पष्ट करा. अगोदर काढणीसाठी पक्वतेची लक्षणं कोणती ती लिहावीत, मग काढणीची पद्धत लिहावी, मग मळणीची पद्धत लिहावी. ते साठवणीपर्यंतची सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला जशी सांगितली तशी लिहायची आहे. मका पिकाच्या लागवडीसाठी जमीन कशी तयार करतात म्हणजेच पूर्व मशागत. पूर्व मशागत म्हणजे जमीन तयार करणे. हे बाबा अगदी तुम्हाला पेपर 1 मध्ये सुद्धा शिकवली गेली असणार आहे, आता पुन्हा त्याचं रिपिटेशन करत नाही. दीर्घोत्तरी जे प्रश्न असतात ते दीर्घोत्तरी प्रश्न साधारणतः 8 मार्काचे किंवा 10 मार्कापर्यंत आपण तुम्हाला देऊ शकतो. हे बहुपर्यायी प्रश्न सुरुवातीला घेतले तसं शेवटी दीर्घोत्तरी प्रश्न असतात. आता इथं पहा काय लिहिलं, मका पीक उत्पादनाची खालील मुद्द्यांवर माहिती लिहा. इथं तुम्हाला 5 मुद्दे दिले आहेत. प्रत्येक मुद्द्याला 2 मार्क आणि एकूण 10 मार्काला हा प्रश्न असेल किंवा जेव्हा 8 मार्काला हा प्रश्न असेल तेव्हा 4 मुद्दे तुम्हाला दिले जातील. पूर्व मशागत लिहायची म्हणजेच आता वर तुम्हाला सांगितलं होतं जमीन कशी तयार करतात 2 मार्काला. वरती तो तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न विचारला होता 4 मार्काला, तिथे 4 मार्काला 4 मुद्दे लिहायचे होते. इथं पूर्व मशागतीत 4 मार्काला 4च मुद्दे लिहायचे, पण इथं प्रत्येक मुद्द्याला अर्धा मार्क तुम्हाला असतात. तर अशा पद्धतीने 2-2 गोष्टींचे तुम्ही 2-2 मार्काचे 4 किंवा 5 प्रश्न तुम्हाला उपप्रश्न देता विचारले जाऊ शकतात किंवा सलग दीर्घोत्तरी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जो आता इथं खाली दिलाय पहा काय दिलाय, तर इथं काय दिलं आहे बघा, मका पिकावरील किडी कीटक रोगांची यादी करा, प्रमुख किडी कीटक थोडक्यात स्पष्ट करा. म्हणजे किडी कीटकांच्या अगोदर यादी करायची, रोगांची यादी करायची आणि त्यातले प्रमुख किडी कीटक आणि रोगांची तुम्हाला माहिती द्यायची. म्हणजे किडी कीटक असतील तर नुकसानीचा प्रकार आणि नियंत्रण, आणि रोग असतील तर लक्षणं आणि नियंत्रण. तर अशा पद्धतीनं आता 40 मिनिटाचा वेळ संपलेला आहे आपल्या व्याख्यानाचा आणि उर्वरित 5 मिनिटामध्ये आता तुम्हाला मी परीक्षेकडं वळतोय. 5 मार्काचे 5 प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे या ठिकाणी देणार आहेत, ते तुम्ही सोडवायचे. ही परीक्षा सोडवण्यासाठी तुम्हाला जो कोड देणार आहे तो आज परीक्षेचा कोड आहे 20. तर 20 कोड टाकून तुम्ही परीक्षा सोडवायची आहे. तर यानंतर आपण बाकीची माहिती